मुंगळ्या दारूच्या बाटल्या आणायला कातकरवाडीकडे गेला तेव्हाच रामदास काका येऊन आजीला म्हणाले, आये, नागोनं सांगितलं होतं ना, झपाट्याला 5 लुगडी, खण आणि 5 डझन बांगड्या देतो. ते आपण विसरलो की. आता शिरगुप्पीला जाऊन ते सगळं आणणार कोण? त्यात मला आणि नागोला सातमाईंच्या आणि झपाट्याच्या पूजेची तयारी करायची आहे. आणि पोरांना पाठवलं तर त्यांना ते जमणार नाही. आता काय करायचं? तसं आजी म्हणाली, हो रे रामदासा, ते सगळं राहिलंच की रे. तरी मी त्या नागोला म्हणाले होते मध्ये 1 दिवस सोडून झपाट्याच्या जेवणावळीचं बोलायचं होतं. आता काय करणार? आणि तेव्हाच आजी काहीतरी आठवून म्हणाली, रामदासा, तो मास्तर कुठं आहे? अगं आहे, ते ओसरीवर केळीची पानं जेवणावळीसाठी कापत बसलेत. तशी आजी बाहेर आली आणि रहीम मास्तरकडे जाऊन म्हणाली, मास्तरानू, तुमच्याकडे सायकल आहे ना? तेव्हा तुम्हाला एक काम मी देते, ते करा. आणि आजीनं त्यांना त्या लुगड्या खाणांबद्दल सांगून तिने त्यांना पैसे दिले आणि काहीतरी आठवून म्हणाली, आणि मास्तरानू, येताना हळद कुंकवाची पुडी आणि झपाट्याला शेरभर जिलेबी आणा. तेव्हा रहीम मास्तर घाईघाईनं ते पैसे घेत म्हणाले होते, आजीबाई, मी माझ्या आईला घेऊन ते सगळं सामान आणीन. तेव्हा आजी त्यांना जरा थांबा म्हणाली आणि तिने आनंदी आत्याकडनं 6-7 पुरणपोळ्या आणि गव्हाचा शिरा एका डब्यात घालून एका पिशवीत ते ठेवून त्यांना दिला आणि म्हणाली, मास्तरानू, हे तुमच्या आईला द्या. तसं तुम्ही घरात जाताना त्यांना मटणवड्याचं जेवण देईन, पण आत्ता त्यांना हे द्या आणि लवकर लुगडी घेऊन या. तेव्हा रहीम मास्तर बरं आजीबाई म्हणून निघाले. तशी आजी परत म्हणाली, मास्तरानू, जरा थांबा, तुम्ही पण अगोदर 4 पुरणपोळ्या गुळपाण्याबरोबर खा, शिरा खा आणि नंतर निघा. आणि गुणाकाकूने त्यांना ताटात ते सगळं खाणं दिलं. तेव्हा पुरणपोळी गुळपाण्याबरोबर खात ते आजीला म्हणाले, आजीबाई, मी कधी लुगड्या बांगड्याची खरेदी केलेली नाही. माझ्या आईला जे काही पाहिजे ते ती स्वतः जाऊन घेऊन येते. त्याच्यावर आजी हसत म्हणाली, अहो मास्तरांनो, उद्या तुमचं लग्न झालं तर तुमच्या बायकोला लुगडी चोळी तुम्ही घेणार कसं? अहो, बायकांना आपल्या नवऱ्यानं घेतलेलं लुगडं चोळी जास्त पसंत असते. आणि हे ऐकून मास्तर भयंकर लाजले होते. मास्तरांचं खाणं झालं तेव्हा आजी काही आठवून मास्तरांना म्हणाली, मास्तरांनो, अहो, आमचा झपाटा असा नटून थटून बसला तर त्याला केसात माळायला वेण्या नकोत का? तर तुम्ही 5 वेण्यासुद्धा आणा. अचानक मास्तर म्हणाले, अहो आजीबाई, तुमचा झपाटा एकच आहे, तर हे सगळं 5-5 का? तशी क्षणभर आजी थांबली, पण लगेच हसत हसत म्हणाली, मास्तरांनो, तुम्हाला माहिती आहे ना, द्रौपदीला 5 पती होते. तसा आमचा झपाटा 5 झपाटा मिळून 1 झपाटा झाला आहे, म्हणून सगळं 5-5. मास्तरांनी डोकं हलवलं आणि मास्तर आपली सायकल घेऊन शिरगुप्पीला रवाना झाले. त्यावेळी आजी गुणाकाकूंना म्हणाली, गुणे, हा मास्तर फार चांगला आहे ग. अगं, त्याला शिरगुप्पीत चांगली नोकरी मिळत होती तरी त्याला आपली छोटीशी मांजरीवाडी आवडली. तो इथे रमला. रोज 6 मैलाची पायपीट करत तो आपल्या घरापासनं, आपल्या आईपासनं दूर होऊन इथे येतो. मला ह्याचं हे फार कौतुकास्पद वाटतं बघ. अगं, आपल्याला आवडतं तसं स्वतंत्रपणे जगणारी माणसं फार कमी असतात. नाही तर काही माणसं फक्त आपल्या फायद्याच्या चाकोरीत जगतात, त्या किन्नासारखी. आजी नंतर आनंदी आत्याच्या खोलीत जाऊन बसली. ती इंदू आणि कांता आजींना म्हणाली, इंदू, हा आपल्या गावचा मास्तर फार चांगला आहे. अगं, हा मुसलमान असूनसुद्धा आपल्या सगळ्या देवधर्मात रमतो. कोल्हापूरच्या आंब्याच्या जत्रेला आला की तो आणि त्याची आई अंबाबाईच्या अगदी पाया पडून नारळ फोडतात हो. तसं कांता आजी मध्येच फणकाऱ्यांना हात उडवत म्हणाल्या, आंबे, तू काही आम्हाला त्या मास्तरड्याचं कौतुक सांगू नको. अगं, त्याला त्या मोठ्या शिरगुप्पीत कोणी विचारलं तरी असतं का? तू म्हणतेस त्याला आपली मांजरीवाडी आवडली म्हणून कमी पगार घेऊन तो इथे राहिला. मग मला एक सांग, आपल्या इथे घरोघरी काही ना काही कार्य चालूच असतात. त्यावेळी प्रत्येक कार्याला हा मास्तरडा हजेरी लावून गिळत असतोच ना. आहे मेला मुसलमान, पण फुक्कटचं कोल्हापूर बघायला मिळतं, हादडायला मिळतं म्हणून येतो आंब्याच्या जत्रेला. मला का ते कळत नाही? अगं, या जत्रेच्या वेळी त्याचे आणि त्याच्या आईचं 4 दिवसांचं जेवण सुटतं ना. तशी माझी आजी कांता आजीनं चिडून म्हणाली, कांते, अगं, तुला नेहमीच ना कुणात काही चांगलं दिसतच नाही.
तुला सगळं वाईट दिसतं म्हणून तो तुझा किन्ना तसा. अगं आपण सधन शेतकरी, 4 भाकऱ्यांची काही आपल्याला कमी नाही. अगं आपल्या दाराशी कोणी आलं तर त्याला आपण भाकर तुकडा देतोच ना. आजी हे म्हणत असताना तिला ते झपाट्याचं गाणं एकदम आठवलं. ती क्षणभर स्तब्ध झाली, पण नंतर हलकेच म्हणाली, कांते, अगं विद्येचं दान करणारा कधी वाईट असतो का गं? अगं त्यात तो मास्तर कुठे गेला तर त्या घरचा होऊन कामं करतो, त्यांच्यात मिसळून जातो, हे सगळ्यात महत्त्वाचं. तरीही कांता आजी जरा फणकाऱ्यानं म्हणाल्या, आंबे तुझं सगळं जगावेगळं असतं बघ. तो कोण कुठला धनगर तुझ्या दाराशी आला आणि तू त्याला रामोशेवाडीत झोपडं देऊन टाकलं. मला नाही हो असं काही चालत. हे ऐकून माझ्या आजीला कांता आजीचा राग आला. तसं ती सुद्धा खोचून म्हणाली, कांते, तुझ्या किन्नाला तो धनगर चालतो. किन्ना कुठेही गेला तरी हा धनगर पाठीशी घेऊन फिरतो, ते तुला चालतंय का? तेव्हाच इंदू आजी म्हणाल्या, अरे आता ते सगळं जाऊ दे आंबे. अगं आनंदीला सांगून काय खायला आण, माझ्या अन्नीला भूक लागली आहे गं. इंदू आजी हे म्हणत असताना तिथे आमचे शिवाकाका तणतणत आले आणि ओरडले, आये काय चालवलंय तुम्ही? आपल्या झपाट्याला पान ठेवण्या अगोदर तुम्ही सगळ्यांना पुरणपोळ्या, गोड वडे, शिरा वाटत सुटलाय. अगं कोणाची जेवणावण असली तर अगोदर त्याला जेवण ठेवायचं, नंतर उष्टवायचं ना. आणि तुम्ही तसं अगोदरच कांती आजींनी डोकं गरम केलेली माझी आजी शिवा काकाला रागानं म्हणाली, शिवा आता तू मला शिकव कोणाला कसं जेवण वाढायचं ते. अरे आपण मटण कोंबड्याचं जेवण झपाट्याला बोललो आहे. पुरणपोळी, वडे, शिरा इथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी आहेत. त्यात शिवा सातमाईंचं ताट अगोदर सातमाईंच्या पुढे ठेवून तसंच झपाट्यासाठी काढून ठेवून नंतर सगळ्यांना दिलं आहे हो. आणि शिवा तू एक सांग रे, उपाशी पोटी कोण काम करत बसणार? त्यात पोराबाळांना का 7 वाजेपर्यंत उपाशी ठेवायचं आहे? तरी शिवा काका जाता जाता म्हणाले, आहे काय करायचं आहे तो दिवाळी सण साजरा करा आणि नंतर मला असं झालं शिवा, तसं झालं शिवा हे सांगायला येऊ नका. आजी आता खरंच वैतागली आणि म्हणाली, शिवा तू आता जा आणि आनंदीला इथं पाठव. आणि हे बघ, गुणानं तुझ्या आवडीची पावट्याची उसळ केली आहे, ती थोडी खाऊन घे, जा. शिवा काका गेल्यावर कांता आजी म्हणाल्या, आंबे असा एक तरी पोरगा पाहिजे जो असा आपल्या वाड्याची काळजी घेतो. तेवढ्यात किन्ना काका आत आले आणि म्हणाले, आये बकऱ्या कोंबड्या रानात हाणून झाल्या आणि धन्नो ते सगळं घेऊन तातू बरोबर आपल्या झोपड्याकडं गेलाय, म्हणजे तातू बैलगाडी घेऊन गेलाय. तसं आजी बरं म्हणाली. तेवढ्यात आनंदी आत्या आली. तिला आजीनं खायला आणायला सांगितलं आणि पुन्हा त्या सगळ्या आज्या आपल्या गप्पा गोष्टीत रंगून गेल्या. आता आमच्या चिमुकल्या मांजरीवाडीत आम्ही झपाट्याला एका अमानवी शक्तीला जेवण घालणार आहोत याचं कुणाला कसलं कौतुक किंवा आश्चर्य वाटलेलं नव्हतं. कारण आमच्या प्रत्येकाच्या घरात किंवा शेतात असा एखादा झपाटा असतो आणि त्या झपाट्याला वर्षातनं एकदा त्याची जेवणावळ करून पोटभर जेवायला घातलं की नंतर तो वर्षभर उठण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे अशा झपाट्याचा कोणाला काही त्रास होत नाही अशी सगळ्यांची धारणा होती आणि ती धारणा खरी होती. तसे आम्ही शेतकरी झपाट्याला, बाभळीवरच्या हडळणीला, शेतावरच्या बांधाच्या भूतांना, देवचाराला आणि माती मासणाला मानतो. त्या सर्वांना वर्षातून एकदा त्यांच्या नावानं पानं ठेवून त्यांना खुश करून झोपायला पाठवतो. म्हणजे मग सगळं काही आलबेल व्हायचं. आता आमच्या मांजरीवाडीत एखाद्या झपाट्याचं जेवण असो नाही तर कोणा देवदेवतांचं जेवण असो, ते सगळं वाड्याबाहेर करायची पद्धत होती. आमचे सदाप्पा काका देखील यल्लम्माच्या जोगत्याला जेवणावळ करून त्याचं पान त्या काळ्या उडदाच्या शेतात वर्षातनं एकदा ठेवत. आश्चर्य म्हणजे त्यांना त्यांच्या इतर शेताच्या उत्पन्नापैकी सगळ्यात जास्त फायदा या काळ्या उडदाच्या पिकामुळे होत असे. आता आमच्या किन्ना काकांच्या वाड्याच्या मागेच एका बाभळीच्या झाडावर देवचाराचं वास्तव्य आहे आणि ते स्वतः देवचारालाही वर्षातनं एकदा कोंबडी, दारूचं जेवण घालून खुश ठेवतात. आता प्रत्येक जेवणावळीच्या पद्धती वेगवेगळ्या असतात म्हणा. आमच्या सदाप्पा काकांच्या त्या यल्लम्माच्या जोगत्याला पान ठेवताना सर्व स्वयंपाकाच्या पदार्थात काळे उडीद घालण्यात येत आणि नंतर 2 कोंबड्यांचं रक्त तिथे सांडून त्या मारलेल्या कोंबड्या त्याच शेतात पुरून टाकल्या जात. तर आमच्या किन्ना काकांच्या देवचाराला फक्त एका बकऱ्याचं कच्चं मांस आणि दारू लागे.
कोणाच्या झपाट्याला गोडाचं जेवण तर कोणाला तिखटाचं जेवण लागे. कोणाला फक्त भाकऱ्या, तळलेल्या मिरच्या आणि वांग्याच्या दाण्याचं कूट घातलेलं भरीत लागे. झपाट्याच्या जेवणावळी अशा वेगवेगळ्या, तसंच त्यांची नावंसुद्धा वेगवेगळी. आता झपाट्याची जेवणावळ म्हणजे मटण दारू असेच, तर देवदेवतांची किंवा आमच्या सातमाईंची जेवणावळ पुरणपोळ्या, गोडाचे वरे, खीर अशी गोड असे. हळूहळू आमचा वाडा गावकऱ्यांनी गच्च भरला. आमचे सदप्पा काका त्याच दिवशी सकाळी एक बैलांची जोडी घेऊन आपल्या घरी आले आणि आल्या झपाट्याच्या जेवणावळीचं ऐकून सरळ आमच्या वाड्यावर आले. तेव्हा सगळी पुरुष मंडळी ओटीवर बसून हे ते खात गप्पात गुंगली होती. आमची रुही आली आणि आल्या पावटे साफ करून खीर ठेवण्यासाठी द्रोण आणि पत्रावळी शिवायला लागली. तर आमच्या पार्वती काकू, रमी काकू आणि द्रुपा काकू आल्या चुलीकडे आनंदी आत्याबरोबर उसळी भाज्या करायला लागल्या होत्या. तेव्हाच परसूनं मोठी भाजीची टोपली आणून ठेवली. तो जायला लागला तेव्हा राणी काकू आणि कमळी काकू कोंबड्याच्या कोरड्यासाठी मसाला वाटत बसल्या होत्या. तेव्हा रुही परसूकडे आणि राणीकडे बघून गालातल्या गालात हसत होती. तशी राणी घाईघाईनं मान खाली घालून वाटण वाटायला लागली. राणीचा जीव गुदमरून गेला होता. माझी आजी आणि इतर आजी आनंदी आत्याच्या खोलीतून बाहेर येऊन बसल्या तेव्हा इंदू आजी अन्नीला पुरणपोळे आणि वडे भरवतच होत्या. इकडे राणीने नंतर रुहीकडे बघितलं सुद्धा नाही. पण ती जेव्हा आली होती तेव्हा राणीनं ओझरतं रुहीच्या गळ्याकडे बघितलं होतं. रुही मात्र वाटण वाटणाऱ्या राणीकडे हसत अजूनमधून बघतच होती. शेवटी ती उठली आणि राणीकडे येऊन म्हणाली, राणीबाई, म्या तो मसाला वाटतो, तुम्ही उठा, नाही तर तुमच्या हाताला जाळ लागन. आणि घामाघूम झालेली राणी खरंच पटकन उठली आणि रुहीकडे न बघता आनंदी आत्याच्या हाताखाली कामाला लागली होती. मी त्यावेळी बघितलं आमचा सगळा वाडा माणसांनी गजबजून काही ना काही करण्यात व्यस्त होता. एकट्या इरली काकू सखा सखा करत आपलं माजगर धरून बसल्या होत्या. तेव्हा मला आठवलं, पूर्वी आमच्या वाड्यात कसलाही सण समारंभ किंवा कोणाची जेवणावळ असली की आमच्या इरली काकूंचा त्यात सगळ्यात मोठा सहभाग असे. तेव्हा आमचा सखा काकूंपेक्षा आम्हा सगळ्यांजवळ जास्त असायचा आणि आमच्या वाड्यात नेहमी वातावरण आनंदी असायचं. पण सखा गेल्यावर सगळं चित्र पालटलं. आता इरली काकू अगदी म्हाताऱ्या झाल्यासारख्या वाटत होत्या. त्यात रामदास काका, आमचे तुका आणि आत्मादादा देखील फार रोडावून सतत इरली काकूच्या दडपणाखाली वावरत असत. तसा आता आमचा सगळा वाडा अगदी उदास होऊन गेला होता. सगळ्यात वाईट परिणाम माझ्यावर झाला होता. मला इरली काकू जे बोलायच्या त्यांनी मला मरणप्राय वेदना व्हायच्या. अनेक रात्री मी एकटीनं रडून जागवत घालवल्या. मला सतत सकाळची आठवण येऊन आपण मरून जावं असं वाटत असे. पण नंतर त्या सगळ्या दुःखाची सवय होऊन नंतर हळूहळू मला इरली काकूंच्या बोलण्याच्या त्या जखमेला बोथटपणा आला होता. तरी माझ्या सखाचं दुःख मी कधीच विसरले नाही की आमचा वाडाही नाही विसरला ते दुःख. पण त्या दुःखाची तीव्रता आता कमी झाली होती. मला त्या भरलेल्या वाड्यात ते इरली काकूंचं नसणं त्यावेळी फार मनाला लागलं होतं. त्यात त्या एक रीत म्हणून आलेल्या बायका त्यांना भेटायला माझघरात गेल्या. त्यावेळी इरली काकूंनी रडून एवढा गोंधळ घातला जणू आमचा सखा आत्ताच गेला असून त्यांचं सांत्वन करायला त्या सगळ्या बायका आल्या. नंतर आम्हा पोरांना वाटेल तशा शिव्या घालत त्या डोकं आपटून घ्यायला लागल्या. तेव्हा तिला भेटायला आलेल्या सगळ्या बायका एक एक करून हळूच बाहेर पळाल्या. आमच्या इरली काकू एकट्या चुलीकडे बसून सखा सखा करत मग रडत राहिल्या. आता कुठली गोष्ट जास्त ताणली तर तुटतेच का नाही ती. तसंच झालं होतं इरली काकूच्या दुःखाचं. अनेक वेळा आमच्या वाड्यातल्या सगळ्यांनी ते ऐकलं होतं. भर रात्री आम्हाला कोणाला जाग आली की आम्हाला ते जाणवत असे. आमच्या इरली काकू एका विचित्र लहान मुलासारखा आवाज काढून गुदमरून रडायच्या आणि ते रडणं फार विचित्र असे. त्यावेळी आम्हाला वाटत असे कदाचित खूप रडल्यामुळे काकूंचा आवाज बसून आम्हाला तो भास होत असावा. अनेक वेळा मला त्यांच्या त्या विचित्र रडण्याची अतिशय भीती वाटली होती. इथे आमच्या सगळ्या आज्या काही ना काही खात एकमेकींशी बोलत बसल्या होत्या. तेव्हा मध्येच आजी मला बोलवून म्हणाली, सरस्वते, ओसरीवर बघ आराय का आपल्या वाड्यावर गेलाय. तसं मी म्हणाले, आजी ते रामदास काका आणि शिवा काकांबरोबर बोलत बसलेत. तशी सीता काकूंना आजी म्हणाली, नशीब माझं, हा आरा कधी गावच्या पंचायतीत बसायला येत नाही, आज झपाट्याच्या जेवणावळीला थांबलाय.
गेल्या वर्षी सातमाईंच्या जेवणावळीला जरा तोंड दाखवून थोडंसं खाऊन पटकन निघून गेला होता, पण आज थांबलाय हो. तशा सीता काकू भाकऱ्या करता करता हसत आजीला म्हणाल्या, आये हे आमचं घरचंच कार्य आहे, मग ते लगेच कसं जाणार. तेव्हा माझी आजी म्हणाली, बाई तुझ्या नवऱ्याचं काय सांगता येत नाही, तो सर्व सुखी आहे ना. हे ऐकून सीता काकू हसल्या होत्या. त्यावेळी एक घटना घडली होती. आमचे आरा काका सीता काकू आपल्या गौरीसह आमच्या वाड्यात आले तेव्हा आजी आनंदी आत्याला म्हणत होती की आनंदे हा आरा सीता गौरीसह येईल ना ग. तेव्हाच आरा काका सहकुटुंब आले होते आणि आल्या आल्या आजीच्या पायाला हात लावत म्हणाले, आये आम्हाला यायला थोडा उशीर झाला. आजी म्हणाली, अरे आरा तुम्हा तिघांना 100 वर्ष आयुष्य आहे रे, मी आत्ताच तुमची आठवण काढली होती. आणि कधी नाही ते आमचे आरा काका हसत हसत मूर्खासारखं म्हणाले, आये एवढं आयुष्य घेऊन काय करणार आम्ही, आमचं अर्ध आयुष्य तुला आणि सातमाईंच्या वाड्याला मी देतो. ते ऐकताच आजी दचकली आणि म्हणाली, अरे आरा असं आयुष्य वाटू नये रे. म्हणून मी तुम्हाला सांगते की आपलं आयुष्य कधीही कोणालाही चेष्टेत सुद्धा वाटू नका. अशानं खरोखर आपलं आयुष्य कमी होतं. आमच्या आरा काकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची अशी वाटणी आजी आणि आमचा वाडा यांच्याबरोबर केली होती आणि त्यांनी ती फार मोठी घोडचूक केली होती. तुम्हाला माहिती आहे ना, बाबरचा पुत्र हुमायून एकदा खूप आजारी पडला होता. त्यावेळी बाबरानं देखील आपलं आयुष्य त्याला देऊ केलं होतं. परिणामी हुमायून त्या गंभीर आजारातनं उठला आणि नंतर बाबराची तब्येत खालावत गेली आणि त्याचा मृत्यू झाला. आमचे आरा काका सातमाईंच्या पाया पडून ओसरीकडे गेले आणि सीता काकू आत्याच्या मदतीला चुलीकडे गेल्या तेव्हा सुंदर गौरी आम्हा मुलींबरोबर सातमाईंच्या पारावर बसायला आली होती. आज गौरी अगदी हिमगौरीसारखी सुंदर दिसत होती. तिने जांभळ्या फुलाचं फुग्याच्या हाताचं परकर पोलकं घातलं होतं. ते तिच्या गोऱ्यापण वर्णावर अतिशय खुलून दिसत होतं. त्यात तिच्या गोऱ्या गुलाबी गळ्यातली ती सोनसाखळी त्या उन्हात छान चमकत होती. तिच्या कानातली ती डाळिंबी खड्यांची कर्णफुलं तिच्या गालावर लालसर छटा उमटवत चमकत होती. गौरीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या, नाजूक गुलाबी बोटातली ती डाळिंबी खड्याची अंगठी, ते मंद वाजणारे तिच्या पायातले पैंजण, खरंच सगळं अत्यंत सुंदर होतं. आमची गौरी एखाद्या राजकन्येसारखी सौंदर्यवान दिसत होती. जणू जांभळ्या पानावर उगवलेल्या सूर्यफुलासारखी दिसत होती ती. त्यावेळी आम्ही पोरी फार लहान होतो, पण गौरी चांगली 13 वर्षाची होती. तशी त्या सुंदर गौरीला आत्ताच अनेक स्थळं येत होती, पण आरा काकांनी ठरवलं होतं गौरीचं लग्न चांगली 16-17 वर्षाची झाल्यावर एखाद्या चांगल्या शिकलेल्या डॉक्टर किंवा वकिली करणाऱ्या तरुणाबरोबर करायचं. आपल्या सुंदर रूपाच्या गौरीला असं स्थळ नक्की मिळेल असा त्यांना विश्वास होता आणि तो त्यांचा विश्वास खराही होता. गौरी होतीच तशी सुंदर. गौरी सातबाईंच्या पारावर आली आणि आम्ही पोरींनी गौरीभोवती अनेक कामकरी मधमाशांनी आपल्या मधाच्या पोळ्यातल्या राणीमाची भोवती फिरावं ना, तसं तिच्या भोवती कडं केलं. तिला आय्या हे बघ किती छान आहे, आय्या ते बघ किती छान आहे असं करत तिचा परकर दागिने बघत तिचं कौतुक आम्ही करत होतो. त्यावेळी ती मात्र एखाद्या महाराणीच्या थाटात पायावर पाय ठेवून आपल्या वेणीचा गुलाबी गोंडा न्याहाळत बसली होती. तिचं आमच्या कौतुकाकडे लक्षच नव्हतं. त्यावेळी तिथे राधा, मैना, जैत्याची सुरेखा, आमच्या बैजू आणि आम्ही सातमाईंच्या वाड्यातल्या पोरी गौरीभोवती गोळा होऊन चिवचिवत उभ्या होतो. पण गौरी सरळ आमच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या वेणीच्या गोंड्याशी खेळत बसली होती. तरी त्यावेळेला आम्हाला पोरींना माहिती होतं की गौरी दाखवत नसली तरी तिचं लक्ष आमच्याकडे आहे. तेवढ्यात मैनेनं पुढं होऊन गौरीच्या गळ्यातली सोनसाखळी बघून कौतुकानं म्हणाली, गौरे अगं ही सोन्याची साखळी आहे ना गं. तसा तिचा हात झटकत गौरी ताठ्यात म्हणाली, हे बघ मैना, मी तुमच्यासारख्या खोट्या साखळ्या घालत नाही हो, आणि माझ्या गळ्याला तुझे काळे हात लावू नको, मला आवडत नाही ते. तशी आम्ही पोरींनी काळा दोरा बांधलेल्या आमच्या एकमेकींच्या गळ्याकडे बघत मान हलवली आणि बिचारी मैना हिरमुसली होऊन बाजूला जाऊन बसली. तेवढ्यात बैजूनं गौरीच्या केसांना हात लावत विचारलं, गौरी अगं तुझे केस किती पिंगट आहेत. तसा रागानं बैजूचा हात झटकून ती म्हणाली, बैजू तुझ्या हाताला शेणाचा वास येतोय, मला हात लावायचा नाही. बैजू बिचारी आपल्या हाताचा वास घेत गौरीकडे बघत बाजूला जाऊन बसली. तेव्हा खरं तर मला गौरीचा राग आला होता.
आता असेल ती सुंदर, पण म्हणून काही एवढी मिचस आमच्याकडे करायची ती नाही. मी म्हणाले, ए गौरी बघा, आम्ही सगळ्याजणी शाळा शिकतो म्हणून आम्ही सगळ्याजणी सुशिक्षित आहोत, पण तू मात्र आमच्यात अशिक्षित आहेस. तू का नाही येत ग शाळेत? तशी गौरी कावरी बावरी न होता आपल्या गालाला खळी पाडून हसत हसत मला म्हणाली, अगं सरस्वती, तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. हे बघ, मी शिकले नाही ना तरी माझं काही डाव्या पायाचं खेटर आडत नाही असं माझी आय म्हणते, कारण मी तुमच्यासारखी नाही. मी रूपवान आहे. तुम्हाला मात्र शिकावंच लागेल, नाही तर तुमची काही धडकत नाही. मी तिला रागानं म्हणाले, गौरे, आता देवानं आम्हाला तसं केलं आहे म्हणून आम्ही असं झालो आहे. त्यात तू ई बाई असं करायची काही गरज नाही. फक्त तू का शिकत नाही एवढं सांग, का तुला शिक्षणाची आवड नाही आहे? तशी गौरी माझ्यावर न चिडता म्हणाली की नाही सरस्वती, त्याचं काय आहे, तशी मला शाळा आवडते, पण शाळेत बसायला मात्र मला आवडत नाही. सरस्वती, माझी आई तर बाबा मला शाळेत जा म्हणाले की त्यांना म्हणते, माझी गुलाबाच्या फुलासारखी गौरी त्या वास मारणाऱ्या शेंबूड गळणाऱ्या मुलांमुलींमध्ये बसून पाठीवर काहीतरी गिरवत बसणार नाही. आणि खरं सांगू का सरस्वती, मलासुद्धा अख्खा दिवस तुमच्याबरोबर बसायला मुळीच आवडणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या परकर पोलक्याला बघ, शेणाचा मातीचा वास मारतो. तुम्ही सगळ्याजणी काळ्या घुशीसारख्या आहात. त्यामुळे का नाही, मी तुम्हा सर्वांबरोबर जास्त वेळ बसूच शकत नाही, आणि म्हणून मी केवळ तुमच्या सगळ्यांमुळे शाळेत येतच नाही. मग मी गप्प बसले तेव्हा आमची चिंगी म्हणाली, गौरे अक्के. तुझी गौरी किंचाळली, म्हणाली, ए चिंगे, मला तू तुझी अक्का म्हणतेस? शी, मला फक्त गौरी म्हण. मग चिंगी म्हणाली, गौरी, आमच्यामुळे तू शाळेत येत नाहीस, मग तू दिवसभर करतेस काय? तसं ती तिला ऐटीत म्हणाली, चिंगे, तू जरा दूर सरक. हां, तर चिंगे, मी सकाळी माझ्या मऊ गादीतनं उठले की अगोदर आमच्या लवकुशला गोंजारून गरम पाण्यानं दात घासून तोंड धुते. त्यावेळी आई माझ्यासाठी गरम जायफळ घातलेलं मसालेदार साईचं दूध मला प्यायला देते. त्या दुधाबरोबर मी गोड शिरा नाही तर कधीतरी गोडाचं चाखत माखत खाते. कधी लाडू, कधी करंज्या, चिवडा, चकली किंवा गोडाची शेव असं काहीतरी खाते. मी नाही हो तुमच्यासारखं रात्रीची शिळी भाकरी दह्याबरोबर खात. हे ऐकता चिंगी आश्चर्यानं म्हणाली, गौरे, अगं तू हे सगळं रोज खातेस, मग दिवाळीला तू काय खाते? गौरी हसत म्हणाली, मी तुझं डोंबलं खाते. आणि खो खो हसायला लागली. तशी आमची सगुणा घाईघाईत पुढे आली आणि म्हणाली, ते चिंगीचं राहू देत गौरी, पण तू नंतर काय करतेस ते सांग ना. तशी ती पुन्हा आपली वेणी पुढे घेऊन ऐटीत म्हणाली, सांगते, पण तू जरा आधी दूर सरक. सगुणा जरा दूर सरकल्यावर ती आपल्या वेणीचा गोंडा फिरवत म्हणाली, मी का नाही नंतर गुळदाण्याचा लाडू खात बकुळ फुलांच्या वेण्या करते, आणि त्या बकुळ वासात बुडून मी आमच्या त्या झाडावरच्या झोपाळ्यावर बसून परी होऊन उंच उंच झोके घेते. त्यावेळी माझी आय मला म्हणते की गौरे, तू अगदी राजकन्येसारखी दिसतेस हो. त्यावेळी आम्ही सगळ्याजणी अगदी रोमांचित होऊन हे सगळं राजकन्येचं पहिल्यांदाच ऐकत होतो. नंतर गौरी म्हणाली, नंतर माझी आय पाट्यावर वाटलेली थंड थंड मेहंदी माझ्या हातापायावर लावते, आणि तिने आपले नाजूक हात पाय लाल मेहंदीनं रंगवलेले आम्हाला दाखवले होते. तेव्हा ते गोरेपान मेहंदीनं रंगलेले तिचे हातपाय आम्हा सगळ्यांना इतके आवडले होते. मेला आमच्या आयांनी कधी आमच्यासाठी पाट्यावर मेहंदी वाटली नव्हती. त्या आपल्या सदानकदा मिरचीचं वाटण करत बसत. नंतर पुढे ती राजकन्या गौरी म्हणाली, दुपारी माझी आय दुधावरच्या साईत हळद घालून हलक्या हातानं माझ्या अंगाला चोळते, तेव्हा मला इतक्या गोड गुदगुदल्या होतात म्हणून सांगू. बाई 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 बाई. त्यावेळी मी हसत असताना आय मला सुगंधी उठणं लावते, ऊन पाण्यानं आंघोळ घालते. मी काही तुमच्यासारखं दगडानं अंग घुसवळत नाही. सुगंधी साबण लावून आय आंघोळ घालते मला. तेव्हा चिंगी आश्चर्यानं मध्येच म्हणाली, अय्या गौरे, तू एवढी मोठी घोडी झालीस तरी सीता काकू तुला आंघोळ घालतात? म्हणजे माझी आय मला म्हणते की चिंगे, आता तू घोडी झाली आहेस तेव्हा तुझी आंघोळ तूच कर, आणि तू तर माझ्यापेक्षा मोठी आहेस की ग. तशी पुन्हा घाईघाईनं सगुणा पुढे आली आणि म्हणाली, चिंगे तू गप्प बस, मध्ये मध्ये बोलायचं नाही. गौरी तू पुढे सांग. तशी चिंगीकडं रागानं बघत गौरी म्हणाली, नंतर कनी माझी आंघोळ आटोपली की माझी आय मला मऊ ताजा फणफणीत भात साजूक तुपात मेतकूट घालून भरवते. आंब्याची मुरंब्याची वाटी असते माझ्या पानात.
तशी यमी किंचाळली, गौरी आंब्याचा मुरंबा म्हणजे काय? तेव्हा हसत गौरी म्हणाली, अगं यमे, आंब्याच्या फोडी शिजवून त्यात वेलची सुकामेवा घालतात. तो मुरंबा इतका मस्त लागतो म्हणून सांगू, त्यात आय मला पेढेसुद्धा भरवते. हे ऐकून आम्ही सगळ्यांनीच आवंडे गिळले. तेव्हा ती म्हणाली, असं माझं जेवण झालं ना की मी गोड ताकावर लोण्याचा गोळा आणि साय घालून पेलाभर ताक पिते. दुपारी आमच्या आईच्या कुशीत गाढ झोपी जाते. उठल्यावर पुन्हा ते गोड साईचं दूध पिऊन साखरेच्या वड्या खात खात झोपाळ्यावर बसते. त्यावेळी मला किती मजा येते. तुम्हाला ती मजा कळणारच नाही. मग रात्री तसंच मी तुपादुधानं जेवते. तशी चिंगी आश्चर्यानं म्हणाली, गौरे, तू मटण, उसळ, भाकरी नाही खात? आरा काकासुद्धा आमच्या बासारखे कांदा मिरची भाकरी नाही खात? गौरी म्हणाली, अगं मी सुद्धा बाबाबरोबर भाकरी उसळ खाते, मटण खाते. तरी माझं का नाही हे साजूक तुपातलं जेवण जास्त असतं. आता म्हणून माझे हे असे सुंदर सोनसळी दिवस मी शाळेत तुम्हाबरोबर ती काळी पाटी पुसण्यात घालवू का? मला नाही बाई जमणार. माझी आई म्हणते, ज्या पोरींना माझ्यासारखं सुंदर रंगरूप नसतं त्यांनी शिकावं आणि चांगला नवरा मिळण्यासाठी धडपडावं. माझे बाबा म्हणतात ते माझं लग्न मोठ्या डॉक्टर, वकील नाहीतर बॅरिस्टरशी करणार आहेत. आमच्या अंगणात मोटारी असणार आहेत, तुमच्यासारख्या बैलगाड्या नाही. आणि मी काही लग्न झाल्यावर भाकऱ्या बडवत चुलीकडे नाही बसणार. मी मस्त मजेत मोटारीतून फिरणार. त्यावेळेला सतत आम्हाला हिणवणाऱ्या गौरीचा मला राग आला होता. मी रागानं तिला म्हणाले, गौरे, शिक्षणाचा आणि चुलीकडे भाकऱ्या करायचा संबंध काय गं? माझे बाबा म्हणतात प्रत्येक मुलींनी शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नंतर लग्न करावं. पण मध्येच मूर्ख यमी चित्करली, अय्या सरस्वती, म्हणजे तू आत्ता स्वतःच्या पायावर उभी नाही आहे, मग कुणाच्या पायावर उभी आहे तू? आम्ही सगळे हसलो. तरी आम्हाला गौरीचा हेवा वाटून तिच्या आणि आमच्या आयुष्यातलं ते फार मोठं अंतर आम्हाला जाणवलं होतं. आता तसं आम्ही दूध प्यायचो, पण ते अगदी साधं. त्यात साय नसे की जायफळ नसे. बकुळ फुलं आम्हालाही आवडत, पण त्याच्या वेण्या करून केसात आम्ही कधी माळल्या नव्हत्या की हातापायांना आम्ही कधी मेहंदी लावली नव्हती. आणि साय हळदीचं उठणं फक्त दिवाळीला आत्या आमच्या अंगाला लावायची. ते लावून आम्ही तेव्हा आंघोळ करायचो, पण रोज रोज नाही. त्यावेळी आम्हा सगळ्यांना वाटलं की या सुंदर गौरीची आणि आमची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. आम्हा पोरींचा दिनक्रम बेकार होता, भंकस होता. आम्ही सकाळी उठलो की दात घासल्याबरोबर कोमट पाण्यानं आंघोळ करायचो आणि कधी साबण संपला तर दगडानं अंग घासून, नाही तर आई देईल तो कपड्याचा साबण अंगाला लावून आंघोळी आटपायचा. नंतर दही, शिळ्या भाकरीची न्याहारी करायची, शाळेत पळायचं. गौरीला आमच्या त्या भावना जाणवल्या असाव्यात. तसं ती आपल्या परकराच्या खिशातनं चिक्की काढून खात म्हटली, मला तो स्वप्नाच्या वाटेवर घेऊन जाणारा उंच झोपाळा, माझे लवकुश, माझे आईबाबा, माझे ते होणारे लाड. खरंच बाई, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा फार सुखात आहे. आणि आम्ही सगळ्या पोरी त्यावेळी हतबुद्ध होऊन त्या सुंदर शिल्पाकडे बघत होतो. त्यावेळी आम्हाला वाटत होतं आमच्या नीरस आयुष्याचा आणि गौरीच्या त्या सुंदर आयुष्याचा काही मेळच बसत नाही. हे असं सुखासीन आयुष्य असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही तर आरा काकांच्या शेतातले टमाटे खायचो. ओल्या भुईमुगाच्या कोवळ्या शेंगा, माती आणि सालीसकट तोंडात कोंबून बाका बाका खायचो. आमच्या आया कधी अशा सुगंधी वासाचा भात करायच्या नाहीत. साधारण कद्या भाकऱ्या, दही, वांग्याचं भरीत, नाही तर मुगाचं कोरड्यास, त्यात तिखट उसळी, आणि ते झालं की आंबट ताक असंच. त्यात कधी लोण्याचा गोळा खाणारे आमचे एकमेव शिवा काका, बाकी सगळे आंबट ताकवाले. आम्ही सगळ्याजणी गौरीकडे बघत होतो. तेव्हाच आमची मूर्ख, महामूर्ख यमी गौरीजवळ सरकली आणि म्हणाली, गौरी, एक विचारू? अगं सीता काकू ती साय हळदीच्या उठण्याची वाटी तुझ्याजवळ ठेवून इकडे तिकडे गेल्या की तू त्या वाटीतली साय चोरून नाही का खात? मला का नाही अशी साय खायला खूप आवडते. आणि सुंदर गौरी यमीकडे बघत शहारून एकदम ई करून बाजूला सरकली. नंतर उठून ती सरळ आपले चांदीचे पैंजण ऋणू झुणू वाजवत सरळ आम्हा मुलींजवळून निघून आपल्या आईकडे जाऊन बसली. त्यावेळी आम्ही पोरी फक्त त्या सुंदर गौरीबद्दल बोलताना आमचं नशीब कसं फुटकं आहे आणि गौरीचं नशीब किती चांगलं आहे याबद्दलच बोलत होतो. पण त्यावेळी आम्हाला थोडी कल्पना नव्हती की गौरीच्या नशिबापेक्षा आमची नशीबं फार चांगली होती. गौरीचं नशीब अगदी फुटकं होतं. आज कधी आम्हाला आमच्या त्या गौरीची आठवण येते तेव्हा वाटतं नियतीनं त्या सुंदर मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नको होतं.
देवानं तिला सौंदर्य देताना चांगलं नशीब आणि आयुष्य का दिलं नाही? सौंदर्याच्या अल्पायुष्याचा शापही तिला त्यांनी दिला होता. कधीकधी या सगळ्या विचारानं मी फार अस्वस्थ होऊन मला वाटतं त्या आम्हाला जन्माला घालणाऱ्या परमेश्वरानं प्रत्येक माणसाचा भविष्यकाळ त्याला स्वप्नात थोडा तरी का होईना पण दाखवावा. कदाचित त्यामुळे खूप अनर्थ टळतील. पण सोमरस पिऊन आमची मजा बघणारा तो देव आपली फुकटची करमणूक का सोडेल हे सुद्धा तितकंच खरं आहे का नाही? त्यावेळी आम्ही सगळ्या पोरी पैंजण वाजवत ठुमकत जाणाऱ्या गौरीकडे आवासून बघत होतो. ती आमच्या दृष्टीआड होता. सदप्पा काकांची राधा म्हणाली, बघितलंच ना सरस्वती, ही यमी आहे ना अशी मध्ये मध्ये बोलून काहीतरी घोटाळा करते, हिच्यामुळे गौरी गेली रागवून. मी सुद्धा ठसक्यात म्हणाले, राधे गौरी गेली ना जाऊ दे उडत. मिली सारखं कसं आपल्या सगळ्यांना हिणवून बोलत होती, मला राग आला होता तिचा. तेव्हा नेहमी खोचून बोलणारी जयता काकांची सुरेखा मला म्हणाली, सरस्वती असं आपल्याजवळ काही नसलं ना की तुझ्यासारखं असं बोलणं होतं. त्यावेळी माझ्याकडे काहीच बोलण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मी फक्त माझं नाक उडवलं. आम्ही असं गौरीबद्दल बोलत असताना आमचे आत्मा तोकादादा कावत्या मावत्याबरोबर बोलत सातमाईंच्या पाराजवळ आले आणि आम्हा पोरींना आमच्या दादांबरोबर कावत्या मावत्याचं येणं अजिबात आवडलेलं नव्हतं. श्रोते हो, सौ आयडा बॅरोटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीच्या पहिल्या भागाचं हे प्रकरण इथेच संपलं. प्रकरणातला भाग इथे संपला. हे प्रकरण अजून सुरू आहेच आहे. या प्रकरणाचा पुढचा भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.